सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत दोन ज्येष्ठ आजोबा आहेत। एका आजोबांनी प्रत्यक्ष लहानोजी बाबांचं दर्शन घेतलं आहे व अलीकडे दुसरे जे आजोबा आहे त्यांना श्री समर्थ लहानोजी बाबांनी आपल्या भक्ती मार्गामध्ये लावलेला आहे। दाजी जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी बाबा। जय लहानोजी बाबा। सर्वात आधी नाव सांगा तुमचं। माधव महाराज हो, चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे पुनर्वसन सावका बुद्रुक। आडनाव काय आहे? आडनाव मारोटकर। मारोटकर। तर तुम्ही लहानोजी बाबांचा व्यासंग कसा लागला तुम्हाला दर्शनाचा इथून सांगा। मी 1975 साली बाबाच्या दरबारात आलो। 75 नाही 72 71 ला बाबांचं निर्वाण झालाय। हो, त्याच्या आधी आले का? त्याच्या आधी आलो आम्ही। बर, त्याच्या आधी आलो आम्ही। तारीख मला माहित नाही। बरोबर। आल्यानंतर बाबा दर्शन झालं। हो, म्हटलं का लाईन्या, हो. म्हटलं का लाईन्या, हम्म, म्हटलं का आता ब्रह्मदेव जातिराच्या लाईन्या त्या सकाळच्या पायरी 1965 साली हो. नेहरूजी गेले। म्हटलं का लाईन्या, हो. अक्कल लेखा, डोळा लेखा बाबा म्हणायचे बोले। हो. की त्या वेळपासून मी कमीत कमी आज 76 वर्षाचं माझं वय झालं। हो. त्याची माझ्या वाऱ्या दर कसं चालू आहे। आणि बाबांनी म्हटलं बाबा म्हणायचे हतलं का लाईन्या, आता का नाही लेखा पाणी येते रे, हतलं का लाईन्या पाणी येते रे। बाबाच्या दरबारामध्ये कधी ना कधी पाणी यायचं। बसता बसता बाबाची भजन तयार करायचे पाहता का। हो, संत लहानू बाबा लहानोजी बाबाचा लागला छंद, त्याच मुळे जीवनात माझ्या आनंदी आनंद। टाकर खेळ्यात दैवत माझे, डंका साया विदर्भात गाजे। राणी त्यांची त्या जला साजे, पाहुन वैराग्याला लाज। दर्शनात येते देवा डोळ संद हो, जीवनात माझ्या आनंदी आनंद। अजून बाबाच्या दरबारामध्ये पुन्हा कारती झाली। हो, बोला बोला। बाबा म्हणायचे अरे बापा काय बाबा सांगायचे, हा टाकर खेळचे सुख नाही कोण धामा, टाकर खेळचे सुख नाही कोण धामा। नामाचा महिमा लहानोजीचा, ऐसा नवे मार्ग माझ्या लहानोजीचा। या कर्माचा लेश नाही, तुकड्या दास म्हणे नामस्मरण, तुकड्या दास म्हणे नामस्मरण। चिंतन लहानोजीचे। पुन्हा गिरी बाबाचं म्हटलं अरे दिन दुबळ्याचा आहे वाली, टाकर खेळ चाला लहानोजी माझा, लहानोजी माझा। तुमच्या करणीला नाही कधी जोड देवा, अमृताहुनी तुमचं नाव गोड। तुम्ही जिरवली मोठ्या मोठ्याची खोड, तेव्हा तुमचं सुटे ना जगाला कोड। राजा आणि रंक दावी मुक्तीचा दरवाजा मला माझा, मला माझा। वाचता लहानोजी बाबाची गाथा, अरे झुकतो श्रद्धेने चरणी माता। मनती भक्त तुमचे नाथा, देवा तारा किंवा महाराता। संकट समयी धावून येतो भक्तजनाचा राजा, लहानोजी माझा, लहानोजी भगवान की जय। कैसे केले लहानोजी राया, एवढी निवारली माया हित भर्या पोटासाठी। एवढी केली आटाटी, एवढी निवारली माया। कैसे लहानोजी राया, मोठे मोठे अनिवार फिरतात दारोदार, एवढी निवारली माया। कैसे लहानोजी राया, लहानोजी बाबा म्हणे पाठी पोट धरा टाकत खेळाची वाट, एवढी निवारली माया। कै लहानोजी राया, लहानोजी भगवान की जय। वा वा वा, धन्यवाद साहेब। दाजी तुमचं नाव सांगा। जालंधर मोतीरामजी उमक, मूळ गाव कुठला आहे? नाचणगाव, तालुका देवी, जिल्हा वर्धा। अच्छा, नाचून आता हल्ली राहण आहे माझं। तर तुम्हाला श्री संत लहानोजी बाबांचा भक्तीचा मार्ग कसा गवसला हे सांगा। इथे या ठिकाणी 2 वर्षापूर्वी कैलास महाराज लोखंडे भागवतकार, हो भागवतचार्य होते। हो, आणि त्यांचे माझे काही संबंध होते। बरोबर। त्यांना मी 1-2 ठिकाणी भागवत सेवा दिल्या माझ्या हो. गुरुच्या पुण्यतिथी निमित्त वगैरे। बर, त्यांनी या कालावधीत त्यांची इथे सेवा होती, याच कालावधीतली गोष्ट आहे। हो, त्यांनी मला इथे येण्याकरिता निमंत्रित केलं हो, की बाबा
अच्छा भागवताची सेवा आहे, तुम्ही या. अच्छा अच्छा काही का वेळ द्या, आपण या मात्र. हो हो त्या याच्यानुसार मी म्हटलं थोड्या थोडीचा आपल्याकडे म्हणजे अलीकडे तुमच्या हाताने बाबाजीची सेवा घडून राहिली. हा अलीकडे अच्छा. आता 2 वर्षात अच्छा 2 वर्षात ते मला आकर्षितच केलं बाबा. आकर्षित केलं बाबा. त्या दिवशी पंढरपूरहून नाथाचा अभिषेक केला पांडुरंगाचा, असं असं. ताकपिटी विठोबाचा. हो हो आ, आणि 2 वाजता मी पांडुरंगाच्या दरबारात जाऊन उभा राहिलो. असं असं. म्हणजे नाथांनी मला आमच्या नातींनी निमंत्रित केलं होतं. हो हो मी पंढरपूरला चातुर्मासाला, अच्छा. नाथ इथे नाचनगावला. हम्म. तर ते म्हणे आज आप्पा येशूचा अभिषेक आहे ताकपिठे विठोबाचा पंढरी क्षेत्रामध्ये. बरं. तर तुम्ही नक्की या. म्हटलं येतो बेटा, नक्की येतो, काय चिंता करू नका. अच्छा त्यानुसार काय झालं का मग 2 वाजता आम्हाला 3 वाजता पहाटे उठून चंद्रभागेला जावं लागतं स्नानाकरता. हो आणि मग ते परिक्रमा वगैरे करून पांडुरंगाच्या मंदिराला आकडा. बरं. हा. तर ते सर्व मी माझा नित्यनेम करून एकदम रेडी 4 वाजता झालो. हो आणि तसंच मग जो नित्याचा माझा सकाळ संध्याकाळ जो दर्शनाचा जाण्याचा मार्ग आहे, हो त्या मार्गात जाऊन ताकपिटीच्या मुख्यद्वारा हे झालं होतं, ते आतमधून लॉक होतं. हा पुजाऱ्यांनी वेळ दिली मुलाला 5ची हो आणि मला फोनवर वेळ मिळाली 4ची. हम्म. त्याच्यामुळे मग 1 तास मी बसलो त्या देवात चिंतन करत, बरं. जप करत त्या ठिकाणी. हम्म. मग काही वेळाने 1 तासानंतर तिकडे बाहेर पश्चिम द्वार जे आहे पांडुरंगाचं, हम्म. दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो. हो इकडे चौपाळ्याकडे गोपालकृष्णाच्या मंदिरकडे, तिथे समोरच एक गाडा होता चहाचा. हम्म. मी त्यांना बाबा म्हटलं इथे आमची पूजा आहे हो आणि इथे लॉक आहे, मार्ग दुसरा आहे का बरं. प्रवेश? नाही म्हणे. बाबा थांबा, तुम्ही आता ते भटजी येते म्हणे, हा ज्यांनी तुमची पूजा घेतली, बरं. जे विधी पार पडणार आहे, हो तर मी तुम्हाला इथे कट्ट्यावर बसा. तिथे विठ्ठल ग्रंथ भांडार म्हणून आहे, हम्म. होलसेल दुकान आहे ते. त्या दुकान काही वर्षापूर्वी माल घ्यायचा, तिथे सेलिंग करायचा. तर मग ते 4ला नाही तर 5ला आले. हम्म. मुलगा आल्या भेटला होतो. म्हणजे शनिवारी आमच्या इथून गाडी असते बरं. पुलगाव, कोल्हापूर, नागपूर कोल्हापूर, हो व्हाया पंढरपूर. हा. तर मग त्यांनी आषाढीच्या वेळेस आला होता. त्याच्या अगोदरही मुलीला दर्शनाला आला होता. हम्म. चांगल्या मार्काने पास झाली ती. असं असं. बाबांची कृपा, बाबांची कृपा ही बाबांची, सर्व लहानूजी बाबांची माझ्या कृपा. परिवारावर जे काही कृपा आहे. हो हो माझा नातू एवढाच आहे, अच्छा असं. पण आईच्या पोटात गर्भात होता हो तेव्हापासून पंढरपूरची वारी करून राहिला. हे ही कृपा बाबाजीची आहे. बाबाची आहे. श्री संत लहानूजी महाराज की जय.